नमस्कार श्रोते मित्र, कथा विश्व सादर करीत आहे वारणेचा वाघ, भाग 7वा। दिवस दुपारची चढण चढला, उन्हाची दहक वाढू लागली। नांदगावच्या गल्ली बोळानं वारा धुळवडीचा खेळ खेळू लागला। घरी बसून घरादाराची राखण करणारी म्हातारी माणसं उन्हाची तिरप लागताच आडवी झाली आणि विसावा घेऊ लागली। गाव निर्जन भासू लागला। नांदगावच्या तात्याबा पाटलाची धाकटी लेक सोना वाड्यातून बाहेर पडली। वारुळातून नागिन बाहेर पडावी तशी आणि डोकीवरच्या पदराची काळजी घेत चालू लागली। सोना सुभद्रेच्या घराकडे निघाली होती। सुभद्रेच्या घरी गेल्यावर आपण काय बोलायचं, कसं बोलायचं याची ती मनातल्या मनात पदर जुळवीत होती। तिचा देखणा चेहरा काळजीनं किंचित काळवंडला होता। आपल्याला बरोबर बोलता येईल की नाही हा एकच प्रश्न तिला त्रास देत होता। मध्येच ती लाजत होती, मध्येच गालातल्या गालात हसत होती आणि नकळत पायांना गती देत होती। उगीचच तिचं काळीज धडधडत होतं। सोना वयात आलेली होती। तिच्या रंगाला, रूपाला, गुणांना गावात जोड नव्हती। तिच्या तारुण्याचं चांदणं फुललं होतं। टपोरे डोळे भिरभिरत होते। तिच्या कोरीव भुवया तिच्या या पाणीदार डोळ्यांची शोभा वाढीत होते। तिच्या पातळ ओठावरचे, गोऱ्या गालावरचे गोड स्मित कधी मावळत नव्हते। रुंदनी भरदार छाती आणि पदरात न दडणारे उरोज यामुळे सोनाला दृष्ट लागली होती। मानेवरचा मोठा आंबाडा, मुठीच्या मापाची बारीक कंबर, रसरशीत पोटऱ्या, तिची बोलण्याची तरा, हसण्याची लकब आणि निरीचा घोळ टेपलीत चालण्याची तिची ढब गावात उजवी होती। सोनाला पाहून कित्येक श्रीमंताची मुलं वेडी झाली होती आणि होत होती। तिला अनेक मागण्या येत होत्या। पाहुणे सोनाला पाहायला येत होते आणि फुलासारखी नाजूक, सोजीसारखी साजूक आणि दिव्याच्या ज्योतीसारखी तेजळ अशा सोनाला एकदम पसंत करीत होते। पण तात्याबा पाटलाचा घुमारा काही निराळाच होता। त्याला नवरा मुलगाच पसंत पडत नव्हता। तो सरळ नकार देत होता। तो म्हणत होता, माझी सोना सोना आहे, सोनं तिला मी हिनाच्या बरोबरीला बसवणार नाही। माझा जावई असा पाहिजे की तो सोन्याच्या रंगाला, रूपाला साजेलसा असा आणि मातबरही असावा। अशाच मुलानं माझ्या मांडी लावून बसावं, नाही तर सोनाचं नाव काढू नये, मला गळ घालू नये। कुणी गळ घातली म्हणून मी काही माझी हिरकणी मेंढराच्या गळ्यात बांधणार नाही। तात्याबाची थोरली लेक सुगंधा ही कुंजेच्या उमाजी चौगुल्याला दिलेली होती। सासरवाडी म्हणून उमा चौगुला वरचेवर नांदगावला येत होता आणि सत्तूला गारद करण्याचा त्याचा खटाटोप तात्याबाला माहीत होता। नव्हे तो जावई सांगेल ते ऐकत होता, त्याला मदत करीत होता, त्याच्या प्रत्येक शब्द झेलीत होता। सत्तू उमाच्या पाळतीवर अचानकपणे नांदगावात आला की तात्याबाला आनंद होत होता। उमा आला की सोना पाण्याचा तांब्या भरून बाहेर आणून त्याला देत होती आणि सोनाची ती उफाळती जवानी बघून उमा मनात म्हणत होता, ही माझी मेहुणी, सख्खी मेहुणी, आणि त्याचा जीव उगीचच झुरत होता। तिला पुन्हा पुन्हा पाहावं असं त्याला वाटत होतं, म्हणून तो वरचेवर सासूरवाडीला येत होता। तो आला की प्रथम सोनाची विचारपूस करीत होता आणि सोनानं चपळाईनं आणून दिलेला तांब्या घेऊन त्याचा आत्मा शांत होत होता। नंतर सोप्यात बैठक बसत होती। गावातली 4-6 माणसं जमून सत्तूचा निपात कसा करायचा, कसा होईल याबद्दल खल होत होता आणि तो प्रत्येक वेळी सत्तूचं नाव आपल्या घरात सोना ऐकत होती। बरोबर बाहेरही सत्तूचं नाव बऱ्याच वेळा तिच्या कानावर येई। ती विचार करी, आपल्या घरी सत्तूच्या विरुद्ध हे असं बोललं जातं आणि बाहेर सर्व लोक त्याला देव मानतात, हा काय प्रकार आहे, यातलं खरं काय? सत्तूचं नाव तिच्या कानावर सारखं आदळत होतं आणि हा सत्तू आहे तरी कसा हे एकदा आपल्या डोळ्यांनी पाहावं अशी इच्छा तिच्या मनात मूळ धरीत होती। ती सत्तूला पाहायला उतावीळ झाली होती। सुभद्रा वहिनीकडे सत्तू येत असतो, आपण तिथं जावं, सुभद्रा वहिनीला सांगावं आणि त्याला जवळून पाहावं असं तिला वाटू लागलं होतं। एकदा कडूस पडता पडता उमा चौगुला आला। वाड्यातलं वातावरण तंग झालं। नोकर चाकरांची धावपळ सुरू झाली। सोनाची आई सरूबाई म्हणाली, सोना, वडील घरी नाहीत, पाणी दे। सोना उठली, पाण्याचा तांब्या घेऊन सोप्यात गेली। तो तांब्या घेताना उमानं सोनाचा हात दाबला आणि सोनाच्या काळजाचं पाणी झालं। अंगाची लाहील झाली।
ती गोष्ट सोनानं मनात ठेवली, पण त्या दिवसापासून उमा आला की ती बाहेर येईनाशी झाली. आली तरी पाण्याचा तांब्या हातात न देता तो जमिनीवर ठेवून ती वाऱ्यासारखी घरात परत जात होती. हा माणूस दुष्ट आहे याबद्दल तिची खात्री पटली होती आणि सत्तूला पाहण्याबद्दलची तिची इच्छा प्रबळ झाली होती. आज वाटेल ते करून मी सत्तूला पाहणार या निश्चयाने ती घराबाहेर पडली होती आणि सुभद्रेच्या घराच्या दिशेने निघाली होती. ती सुभद्रेच्या घरात परसदारानं शिरली. हुश्य करून तिनं दम घेतला. वर रिकामं करून ती उभी राहिली. सुभद्रेकडे पाहत निश्वास टाकून तिनं हाक मारली, वहिनी. काय सोनाबाई? सोनाचा तो घामाघूम चेहरा पाहून सुभद्रा तिच्या जवळ जात म्हणाली, काय झालं? असं का आलासा? वहिनी, सोना धीर करून म्हणाली, आता एक गोष्ट बोलतेच. बोलाच. सुभद्रा हसली. हसू नका, सोना म्हणाली. मग काय करू? सुभद्रेनं हसतच विचारले. तुमचा भाऊ मन फार मोठा आहे, सोना अखेर धीर एकवटून म्हणाली. खरंच की? सुभद्रा हसत म्हणाली. किती मोठा आहे? डोंगरा एवढा मोठा, सागरासारखा निर्मळ आणि आभाळा. पुरेपुरे हे कौतुक, सोना म्हणाली. मग ही माणसं त्याची निंदा का करीत असतात? सोना, मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. हा जगाचा न्यायच आहे, सुभद्रा म्हणाली. माझ्या दादाचे वेरी त्याची फक्त निंदाच करू शकतात, कारण दुसरं त्यांना काहीच करता येणं शक्य नाही. चांदावर डाग दिसतो पण तिळभरही त्याचा उजेड कमी भासतो का? बरं ते राहू दे, माझा एक काम कर, सोना म्हणाली. काय करू सांगा? मला एकदा तुमचा भाऊ दाखवा. अगं बाई, सुभद्रा म्हणाली. मी आपला भाऊ उतरंडीला ठेवलाय की काय? तसं नवं. मग कसं? तुमचा भाऊ आल्यानंतर मला दाखवा. मी कधी नाही म्हटलंय, सुभद्रा म्हणाली. माझी तयारी आहे. वहिनी, तुमच्या भावाला एकदा जवळून पाहावं अशी फारच इच्छा आहे माझी, सोना म्हणाली. कराल एवढं काम? सोना सुभद्रेचा विचार करत म्हणाली. सत्तू कालच कुंजेला गेला आहे, येताना येईन असं सांगून गेला आहे. तो आज आलाच तर तू परसदारानं ये. मग काय वहिनी? सोनानं उत्सुकतेनं विचारलं. मग काय? तुम्ही बघा त्याला, सुभद्रा उत्तरली. हे ऐकून सोना उगीच गोरीमोरी झाली, लाजली, गोंधळली, पदराचा शेव पिरगळत म्हणाली. पण वहिनी, मला लाज वाटेल की? मी त्यांच्यापुढं कशी उभी राहू? ते तुम्ही बघा. सुभद्रा सोनाचा लाजेनं मोहरलेला चेहरा पाहून म्हणाली. नंतर तिचे दोन्ही दंड धरून हलवीत ती म्हणाली, माझ्या भावाला पाहायला आणि त्याच्यापुढं सरळ उभे राहायला उरात काळीज मोठं असावं लागतं. म्हणून मी सांगून ठेवते की येताना तुम्ही आपलं काळीज मोठं करून या, तरच जमेल. वहिनी, माझं काळीज फार मोठं आहे, सोना टोचून म्हणाली. आपल्या भावाची उगीच इतकी थोरवी गाऊ नका. बरं, तुमचा भाऊ आला की मी परसदारानं येईन. ठरलं की? सुभद्रानं मोठ्यानं हसली आणि सोना आली तशी परत गेली. दुपार टळून गेली आणि सत्तू नांदगावात आला. बरोबर असलेली सर्व माणसं त्यानं गावदरीला बसवली होती. फक्त आकाराम एकटाच त्याच्याबरोबर होता. सत्तू आल्याचं समजताच पाटील आळीतली म्हातारी माणसं चिंतू पाटलाच्या सोप्यात जमली आणि ती बातमी गावात पसरली. सुभद्रेच्या घरचा सणांचा स्वयंपाक आटोपला होता. वर्षाचा दिवस म्हणून 4 घास जेवून सत्तू सोप्यात बसला होता. चिंतू पाटील सुपाऱ्या कात्रीत होता. मंडळी पान खात होती. परसदारानं सोना गपकन घरात शिरली आणि सुभद्रे पुढं उभं राहून म्हणाली, वहिनी, मी आले. कशाला आलात? सुभद्रेनं विचारलं. सोना गंभीर चेहरा करून आणि उजवा हात आपल्या काळजावर ठेवून म्हणाली, हे काळीज मी डोंगरा एवढं करून आले. अगं बाई, सुभद्रा सोनाच्या लाजेनं फुलल्या चेहरा पाहून तिच्या जवळ जात म्हणाली आणि सोनाच्या छातीला हात लावून ती पुढं म्हणाली, मग हे डोंगरा एवढं काळीज धडधडतंय कशानं बरं? तशी सोना चमकली, करून मागं सरली, बावरली, पण पदर सावरून आपल्या काळजाची धडधड खरंच सुभद्रेला ऐकू गेली की काय असा चेहरा करून पाहू लागली. मग रुसका चेहरा करून म्हणाली, वहिनी, काय? बोलवा की. सरळ उभ्या राहा, माझा दादा येतो, सुभद्रा म्हणाली आणि सोना कावरी झाली. भरारी मारतेवेळी पाखरानं मुरावं तशी मुरली, पण लगेच मान ताट करून लटकच गंभीर होऊन म्हणाली, हा येऊ द्या तुमचा भाऊ. म्हणजे कोण वाघ आहे की काय? आणि दुसऱ्याच क्षणी झेप घेऊन ती सुभद्रेच्या गळ्यात पडली. तिला मिठी मारून म्हणाली, वहिनी, खरंच तुमचा भाऊ फार मोठा आहे. आज मी त्यांना फक्त जवळून पाहणार आहे. बोलवा त्यांना, मी माझं काळीज मोठं केले आहे. सोना अधिकच गंभीर भासू लागली. ती अधिकच मोहक दिसू लागली. हिऱ्याचा एक पैलू त्याचं तेज नसतं तर तो आपल्या अनेक पैलूंनी नेत्र दिपवतो.
तसंच सुंदर स्त्रीचं असतं. ती हसताना, रडताना आणि संतप्त झाली असताना अशा सर्वच अवस्थामध्ये सुंदर दिसते. मी बोलवते, सुभद्रा म्हणाली. पण काय वहिनी? सोनानं विचारलं. तुम्ही आपलं काळीज विरघळू देऊ नका. सुभद्रा हसलीनी सोना लाजली. सुभद्रेनं दाराच्या चौकटीत जाऊन सत्तूला आत घरात येण्याची खूण केली. आता सत्तू घरात येणार आणि आपण त्याच्या नजरेला पडणार या नुसत्या कल्पनेनेच सोना इतकी लाजली की नुसत्या स्पर्शानं लाजाळूच्या झाडाचा मुरडा व्हावा तसा तिच्या देहाचा मुरडा झाला. आणि सत्तू घरात आला तेव्हा तर त्याला एकदाचं पाहून सोनाची तेजस्वी नजर एकदम नम्र झाली, भुई टोकरू लागली. सोना मानेचा कळस कलता झाला. दादा ही सोना, सुभद्रा सत्तूला म्हणाली. माझी चुलत नणंद, तातोबा पाटलाची धाकटी लेक आणि कुंजेच्या उमा चौगुल्याची मेहुणी. उमा चौगुल्याची मेहुणी? सत्तू चकित होऊन उद्गारला. इतकं घाबरायला काय झालं? सोना हळूच म्हणाली. मी म्हणजे उमा चौगुला नव्हे, मी एक बाई माणूस आहे. मी बाई माणसाला कमी लेखीत नाही आणि उमा चौगुल्याला मोठाही समजत नाही. बोला, काय म्हणणं आहे आपलं? त्या प्रश्नानं सोना गोंधळली. आता मी काय उत्तर देऊ असा चेहरा करून तिनं सुभद्रेकडं पाहिलं. सुभद्रा पटकन म्हणाली. तुम्हाला एकदा जवळून बघावं एवढीच सोनाची इच्छा होती. मग बघितलंत मला? सत्तूनं विचारलं. हो. सोनानं मान डोलावून होकार दिला. मग हिंमत करून खाली पाहात पदराचा शेव हातात धरून ती म्हणाली. देव तुम्हाला सुखी ठेवो. आहे या स्थितीत मी सुखीच आहे, सत्तू म्हणाला. आणि एकदम त्यानं विचारलं, तुमचं लग्न झालं आहे का? तुमचं? सोनानं चटकन त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि सत्तूला सोनाचा प्रश्न समजला नाही. तो म्हणाला, मला समजलं नाही. तुमचं म्हणण्या एवढीच मी मोठी नाही. सोनानं खुलासा केला. तुझं म्हटलं तरी चालेल. सोनाचा सारंगीसारखा झारदार सौर, नम्र स्वभाव, अप्रतिम लावण्यांनी सागराच्या लाटेप्रमाणे उसळतं तारुण्य याने सत्तू दिपला. त्यानं शब्दात फेरफार करून विचारलं, तुझं लग्न अजून झालेलं नाही? नाही, सोना उत्तरली. का? सत्तूनं विचारलं. पण माझ्या लग्नाची एवढी घाई का? सोना तोंडाला पदर लावून हसू दडवीत म्हणाली. त्यावेळी वाऱ्यानं केळीचं झाड हलावं तसं तिचं सर्वांग हलत होतं. सहज विचारलं. सत्तू म्हणाला, मुळीच नाही. सोनानं मान वर केली. आता तिची नजर धीट झाली होती. सत्तूची भरदार छाती, मजबूत देह, सुंदर डोळे, देखणा चेहरा आणि उमदा स्वभाव, लष्करी शिस्तीत उभं राहणं हे सर्व तिच्या डोळ्यात भरलं होतं आणि ती मोकळी झाली होती. खरंच सोना? ही सहज विचारलं. सत्तू पुन्हा म्हणाला आणि सोना नकारार्थी मान हलवीत म्हणाली, तुम्ही माझ्या लग्नाबद्दल का विचारता ते मी सांगते. माझं लग्न व्हावं, मी सासरी जावं, मग तिथं भांडण व्हावं आणि तो खटला आपल्या कोर्टात यावा अशी तुमची इच्छा आहे. हे सोनाचं बोलणं ऐकून सगळीच मोठ्यानं हसली. हसत हसत सोना मागं सरली, भिंतीला पाठ लावून उभी राहिली. सत्तू हसू आवरून म्हणाला, सोना, लग्न हे कधी ना कधी होणारच आणि ते एकदा झालं की मग घर, संसार, मुलं आणि भांडण हे सर्व मुळीच टळणार नाही. मुळीच नाही. सोना धिटाव करून म्हणाली, एक तर माझं लग्न होणारच नाही आणि झालंच तर माझं भांडण होणार नाही, म्हणजे माझा खटला आपल्याकडे येणार नाही. बोलता बोलता सोनानं स्वतःला सावरलं होतं. फार जुनी ओळख असावी तशी ती बोलत होती. सत्तूला तिचं नवल वाटत होतं. तो म्हणाला, लग्नच होणार नाही म्हणजे काय? मला काहीच समजलं नाही. ते आताच कुणाला समजणार नाही. सोना त्याच्या नजरेला नजर भिडकून म्हणाली, पण आताच कळावं असं वाटतं असेल तर ऐका, मी लग्नच करून घेणार नाही. का? कशासाठी? सत्तूनं विचारलं. मी खुळी आहे म्हणून, सोना उत्तरली. तुला खुळी म्हणणारा स्वतःच खुळा असेल, सत्तू म्हणाला. आणि मी तसा खुळा नाही. तुम्ही नसाल पण मीही आहे खुळी. सोनाच्या गालावर निर्मळ हास्य फुललं. ती हळूच म्हणाली, उशीर झाला, आता मी जाऊ? ये. सत्तू उतरला. सोनानं पाठीवरचा पदर पुढं ओढून त्यात आपला देह दडवला. ती गर्रकन वळली आणि तिनं पाऊल उचललं. ती चालू लागली. तोच सत्तूनं हाक मारली, सोना जी. थांबले आणि ती कानात प्राण आणून उभी राहिली. उमा चौगुला कधी येत असतो? सत्तूनं विचारलं. 8-4 दिवसातनं एखाद फेरी होते आणि कालच तर तो येऊन गेला. सोना सत्तूकडे पाठ करून समोर पाहत उतरली. म्हणजे नांदगावपासूनच उमा चौगुला माझ्या पाळतीवर होता तर? सत्तू उद्गारला. काय केलं त्यानं? सोनानं विचारलं. काल तो माझं डोकं मारणार होता. सत्तू उतरला. काय म्हणता? सोना गर्रकन वळली, डोळे विस्फारित म्हणाली, मग पुढं काय झालं? काय होणार? सत्तू उतरला. माझं डोकं शाबूत असल्यामुळं वाचलं. तिघंही पुन्हा हसू लागली. नंतर बरं येते असं म्हणून सोना चालू लागली.
तलवारीचं पातं तळपाव तसं तळपत ती एका बोळात दृष्टीआड झाली. तिची ती पाठमोरी आकृती पाहत सत्तू कितीतरी वेळा उभा होता. त्याला त्यावेळी एकाएकी मेरीची तीव्रतेने आठवण झाली. सोना घरी गेली, पण तिचं मन तिच्याजवळ नव्हतं. ते सुभद्रेच्या घरी गुंतून पडलं होतं. सत्तूभोवती घोटमळत होतं. तिच्या मनात विचार येत होता, खरंच मोठा माणूस, त्याला या वारणा-खोऱ्यात जोड नाही. ती उभं राहण्याची येट, तो पोलादासारखा देह आणि बेडर वृत्ती, आणि एवढा मोठा माणूस माझ्याशी कसा सरळ बोलत होता. त्यानं असंच माझ्याशी जन्मभर बोलत राहावं. सोनाची मनस्थिती भलतीच नाजूक झाली होती. एखाद्या चिक्कू माणसानं जन्मभर जतन करून ठेवलेली पुंजी चोरीला जावी तशी तिची अवस्था झाली होती. सुभद्रेच्या घरून येताना ती आपलं हृदयच हरवून आली होती, आणि त्याच वेळी तिनं सत्तूची मूर्ती चोरून अगदी काळजात दडवून आणली होती, आणि आता यापुढं त्याच मूर्तीची पूजा करायची असं तिनं मनोमन निश्चय केला होता. सोना विचार करीत होती, सत्तूचं जीवन किती धावपळीचं आहे, हे असंच संपणार काय? तो कधी स्वतःचा विचार करीत असेल का? त्याला तसा विचार करायला सवड तरी मिळत असेल काय? सोना घरी आल्यापासून सत्तूची वाट पाहत होती. ती घरात वावरत होती, पण तिचं मन सत्तूभोवती पिंगा घालीत होतं. दिवस मावळता मावळता उमा चौगुला दादा पाटलाला घेऊन नांदगावात आला. तातोबा पाटलाच्या सोप्यात येताच दादा पाटलानं अंग टाकलं आणि उमानं मरगळ घेतली. त्या दोघांची ती भयंकर अवस्था पाहून तातोबा पाटील चरकला. सरूबाई घाबरले आणि सोना कुतूहलानं पाहू लागली. ते दोघे जखमी झाले होते. उमाच्या दंडात कुऱ्हाड बुडाली होती आणि दादा पाटलाच्या मांडीला चाकळा लोंबत होता. ते दोघे बोलत नव्हते, फक्त कणत होते. तातोबानं घाई केली. अंथरूण टाकून त्या दोघांना झोपवलं. गावातून वैदूला आणून त्याच्या जखमा बांधल्या. तेव्हा त्या दोघांना जराशी हुशारी वाटली. ते पडल्या पडल्या बोलू लागले. सोना चौकटीत बसून ऐकत होती. तातोबा त्यांच्याजवळ बसून धीर देत होता. तात्यासाहेब, आज घात झाला. सत्तू आमच्या हाती येऊन बी निसटला. दादा पाटील उताना पडून कन्हत सांगू लागला. काल आम्ही त्याला अटक केली, पण त्यानं त्या बहादरानं आमासनी जबरदस्त टांग मारली. अशी तशी नव्ह, आमची रक्त कुत्र्यांनी चाटली. मोठी नामुष्की झाली. बहादूरवाडीला तोंड कसं दावावं म्हणून आम्ही इकडं आलो. म्हणजे मामा असं झालं? उमा म्हणाला. सत्तूला पकडून आम्ही त्याच्या मुसक्या बांधून त्याला नदीकाठी मळीला टाकलं आणि एक माणूस फौजदाराकडं रवाना केला. परतो माणूस फौजदारापातूर पोचलाच नाही. दादा पाटील तोंड वेडवाकडं करून विवळत म्हणाला, देवा रे देवा, मेलो आणि सत्तूनं दगा केला. उमा म्हणाला, मध्याह्नरात्री त्याच्या लोकांनी आमच्यावर हल्ला चढवला. त्यांनी माझी माणसं कडबा तोडावा तशी तोडली आणि माझ्या हातून तो सटकला. आता पाय गेला, आबरू गेली. माझ्या गावानं सत्तूला दंड भरला. दादा पाटील कन्हत म्हणाला. त्याची ती बडबड ऐकून उमा चौगुला संतापला. म्हणाला, पाटील गप्प पडा. काही दिवस सासूचं आणि काही दिवस सुनाचं. धीर धरा. एका लुगड्यावर काही बायको म्हातारी होत नाही. जरा दमानं घ्या. त्या दोघांची ही दशा आणि बडबड ऐकून सोना मनात म्हणाली, या मूर्खांना सत्तूनं भलताच मार दिलेला दिसतोय. माझ्या सत्तूनं.